आम्ही आंबे काढायला आलोय, तर तुमची काय प्रतिक्रिया आहे? आम्ही जेवण बनवायला आलेले आहोत. हा, चिकन आणलंय, भाकरी आणले, रोट्या आणल्यात. नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आम्ही चाललो आहे शेतावर. आंबे भरपूर लागले, तर आंबे काढायचं ठरलं आज संडेला. तर आज चाललो आहे. आज काय धमाल मस्ती होणार आहे, तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर चला, आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक कमेंट नक्की करा. तर चला. चिप्स वगैरे घेतले आणि ताक वगैरे घेतला आणि आम्ही निघालो. मंडळी बघा सगळी. तर आता आम्ही टेम्पोत जाणार आहेत आणि माझा मिस्टर आहे. आम्ही स्कूटीवर येणार आहोत, कारण मिस्टर माझ्या स्कूटीवर येणार आहेत, कारण मला थोडं घरी काम आहे. चला टेम्पोत ये करिए. हाय करा, हाय करा, हाय करा. तर मंडळी आम्ही आता पोहोचलेलो आहोत. काय गो परी पिशवी आम्ही तो जार घेतो, जार वजन आहे. आता टेम्पो हा पूर्ण आमच्या शेतात जवळच येतो. गेल्या वेळी आता रस्ता झाला म्हणून थोडाफार. गेल्या वेळी आम्ही आलो होतो तेव्हा पूर्ण चालत आलो होतो. आम्ही आंबे काढायला आलोय, तर तुमची काय प्रतिक्रिया आहे? आम्ही जेवण बनवायला आलेले आहोत. हा, चिकन आणलंय, भाकरी आणले, रोट्या आणल्यात. आणि मी जरा स्वस्त बसायला आलेले आंब्या खाली. मी नारळ फोडतोय आणि नारळ फोडल्यानंतर सुरुवात करणार आंबे. देवाला नारळ फोडलेला आहे आणि आता चला. पहिले आम्ही आता भाकऱ्या खाणार. आता इथे जेवण वगैरे आम्ही बनवणार. चिकन हे आता बघू शकता, आमची मम्मी आलेली आहे. मम्मी आणि आई आलेली आहेत. हा, मोठी मम्मी आणि बारकी आलेली आहेत. मी बघू शकते. जेवण बनवायला लाकडं घेऊन आलेली आहे. या दादू मंडळी या भाकरी खायला. आंबट लागतंय. जो आंबा आम्ही काढायला आलो त्या आंब्याचं नाव आहे शेरे आंबा. खूप चविष्ट आणि खूप गोड. नाईस. माझा मोठा दीर. आणि हा बघा माझा नवरा. आंबा नाही, आंबा माझा वजन घेणार नाही. आता हे आंबे आम्ही आखीमध्ये काढतोय पिकवण्यासाठी. पडलेला आंबा पिकत नाही. पडलेले आंबे खराब होतात. पडलेले वेगळे ठेवलेत आणि हे त्याची आंबोशी करू. आंबोशी. आणि हे जे आहे हे पिकायला ठेवू. पडलेले आंबे आम्ही गोळा करतो. हे पडलेल्या आंब्यांची आंबोशी बनवायची, कारण ते खराब होतात, पिकत नाही. सो आता आलो जेवणाची तयारी करायला. माझी मम्मी चूल पेटवलं. मस्त चिकन राईस झालेला आहे. बनीची घरामध्ये जेवायला बसतो मस्त. अरे खाली ठेव. पूर्ण भोजन. तर मंडळी या जेवायला. तर मी घरी गेले होते, मला थोडं काम होतं म्हणूनच स्कूटी आणली होती. पुन्हा आम्ही चालू शेतावर. खायला वगैरे घेतला थंडा
आणि आता चाललोय. आता कुल्फीवाला आलेला आहे. कुल्फी. चला आपल्या शेतामध्ये कुल्फीवाला आलाय. काय काढला कोण पप्प्या? भेल वगैरे बनवली होती मस्त. भेल वगैरे खाल्ली, थोडं थंडा वगैरे पाणी वगैरे आणला होता, सगळ्यांनी पिला. आणि मग आम्ही निघालो, पॅकअप केलं, सगळं सामान वगैरे भरलंय. तर हे बघा एवढेच आंबे आम्हाला भेटले, कारण कोणीतरी काढून नेले होते आंबे. दाखवले. गॅस सिलेंडर संपल्यामुळे ही आता आम्हाला जुन्या पद्धतीने आता चुली पेट करायला लागलो म्हणून मी रानात चाललोय. रानातून लाकडं घेऊन आलोय. तर चला आता आम्ही निघालो घरी. आता आमच्या घरी चाललो शेतावर ना लाकडे घेऊन. बाय कर बाय कर बाय कर हात कर. बाय बाय. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. एवढंच आंबा भेटला आम्हाला पोटलीभर. बच्चे कंपनीने टाकले टेम्पोत, आणि लाकडं वगैरे राहिली होती, थोडी लाकडं, सुकी लाकडं, ती पण आम्ही घेतली जाळण्यासाठी. सो चला ती गोळा करू आणि टेम्पोत टाकू. तो कार देऊन ती आंबे पिकणार नाही मग.